सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। कपिल जानराव नाव आहे माझं। ताईकडनं अपेक्षा एवढीच आहे की आज सोलापूर शहरमध्ये जिल्ह्यामध्ये आज शिक्षण शिकलेले मुलं मुली त्यांना रोजगार नाही, त्यांच्या शिक्षणाचा फायदा होईल असं या सोलापूर सिटीमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तसं त्यांना भवितव्य दिसत नाही। आतापर्यंत जे खासदार गेले त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही, पण ताई आज खासदार म्हणून गेले, युवा आहेत म्हणून युवकांसाठी जेणेकरून आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं किंवा सोलापूर शहरामधलं मुले असो किंवा मुलं असो शिक्षण शिकलेले आज ग्रॅज्युएट होऊन डबल इंग्लिश ग्रॅज्युएट होऊन आज त्यांना नोकऱ्या नाहीत, बिलकुल नोकऱ्या नाहीत। पाण्याचे प्रश्न आहे, रस्ते वगैरे आपोआप होऊ जातात, ते का नाही। फक्त तुम्ही ताईने एवढंच केलं पाहिजे, बाबा माझा इथला नागरिक बाहेर नाही झाला पाहिजे, तो इथं शिक्षण शिकला तर इथंच काम केलं पाहिजे। त्याच्यासाठी मी काही असेल, आता बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असं नाव निघतं कुणाचं की बाबा याने आणलं, आता उद्या आम्ही म्हणू शकतो किंवा ताईनं आणलं। थोड्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, रोजगार दिलं पाहिजे, सर्वात महत्त्वाचं। शिकणारी मुलं इथं राहिले पाहिजे।